समिधा, पाणी घे. राधिका, मी समिधा, तू काही बोलण्याच्या आधीच मलाच तुझ्याशी बोलायचं. हे म्हणजे कसं आहे का, तुला असंच वाटलं असेल ना का मी घरातनं बाहेर पडायचं नुसतं नाटक केलं आणि लागलीच घरी आले. नाही, तू गैरसमज नको करून घेऊ. नाही, मला माहितीये का मी या घरात राहते ते तुला फारसं काही आवडत नाही, पण तू काळजी करू नकोस. मी खरंच लवकरात लवकर माझी दुसरी व्यवस्था करणार आहे. राधिका जाऊ दे ना, झालं ते झालं आता. समिधा, मी खरंच सांगून राहिली, पण मला तुला एक सांगायचंय. आपल्याकडे एक म्हण आहे, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. म्हणजे चांगल्या माणसाची संगत हवी आपल्याला. समिधा, तुला समजून राहिलं ना मी हे सगळं कुणाबद्दल बोलतेय ते? नाही म्हणजे शण्याच्या बरोबर राहशील ना तर अशी चुकत राहशील आणि सारखी माफी मागत राहशील. मला माहिती आहे समिधा, तू काही चुकीची नाहीये, तू काही वाईट नाहीये. या घरात मी राहते ते नाही पटत तुला, पण खरंच तू काही चुकत नाहीये. नाना नानी माझं कौतुक करतात, सून म्हणून तुला तुझ्याच घरात किंमत नाहीये. पण काळजी करू नकोस बाई, मी खरंच सांगून राहिले समिधा तुला, मी माझी खरंच व्यवस्था करीन. तुझी जागा तुला परत मिळवून दे. नानीजींच्या घरी पाडव्याचा नैवेद्य असतो, तो करायचा आहे. बाई, राधिका तूही नैवेद्य करतेस, तूही गुढी उभारतेस. यावेळी काही शक्य नाही बाई. ती गूज बोहारी बसली आहे ना गुरुच्या डोक्यावर, ती काही तुला घरात घुसू देणार नाही. नाही आई, एकदा आपण ठरवलं ना का आपल्या घरात गुढी उभारायची, उभारायची म्हणजे उभारायची. आता माघार नाही घ्यायची. नव्या वर्षाची सुरुवात नव्या आत्मविश्वासानं करायची. खरं का ग? हो, राईट मॅम. आता आणखी एक नवी सुरुवात करा. ये ये बस. काय ग, ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? येस मॅम. नाही, आता या वेळेला तू इथे. मॅम सगळं छान आहे आणि यापुढे तर अजून छान होणार. आई कशा आहात तुम्ही? आता का बाई, आमची राधिका खुश ना आम्ही खुश, बस आम्हाला अजून का पाहिजे. सॉरी आई, त्या सगळ्या गोंधळामध्ये तुमच्याशी मला नीट बोलता नाही आलं. मॅम ऍक्च्युली तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं मला, पण तुम्ही जर बॅड फील करून घेणार नसाल ना तरच बोलते. तू कायच्या काही काय बोलून राहिली? हा, मला काहून वाईट वाटेल? बोल बरं, काय झालंय? हा, आता का झालं बाई? मॅम कसं आहे ना, जे काय झालं ना त्यातून तुम्ही प्रूव्ह केलं की तुम्ही खूप स्मार्ट आहात. बट मॅम, आजकालच्या जगात फक्त स्मार्ट असून चालत नाही ना मॅम. स्मार्ट दिसणं पण महत्वाचं आहे मॅम. आय मीन प्रेझेंटेबल. बाई, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल बाई, कोडं काही कळत नाही आम्हाला. मॅम मला जेन्युइनली वाटतं मॅम की तुम्ही ना थोडंसं चेंज व्हायला पाहिजे मॅम. बाप्पा, म्हणजे जेनी हे तुझ्यासारखं शर्ट पॅन्ट वगैरे घालायचं का? नाही नाही, मला नाही जमणार. नो मॅम, अगदी माझ्यासारखं राहायला पाहिजे असं नाही म्हणते मी. मग कसं सांगू मॅम तुम्हाला? मॅम तुम्ही खूप छान आहात, नो डाऊट अबाउट इट. आणि तुम्ही जशा आहात ना तशा सगळ्यांना खूप आवडता, मलाही खूप आवडतं. पण मॅम आता तुम्ही फक्त अथर्वची मॉम किंवा गुरु सरांच्या वाईफ नाही आहात ना मॅम. यू आर अ बिझनेस लेडी. आणि मॅम तुम्हाला तर माहितीये, बिझनेस लेडी म्हटलं की ती कशी दिसते, कशी राहते,
कशी वागते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. एम आय राईट मॅम? बरोबर. हे अगं तूच काय, हे पण मला नेहमी म्हणायचे, राधिका कशी बोलतीयस तू, काय वागतीयस, कशी राहतीयस, नेहमी सांगायचे. हे म्हणत होते तेव्हाच मी स्वतःला बदलायला हवं होतं का ग? नो मॅम. मॅम फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गुरु सरांसाठी नाही तर स्वतःसाठी चेंज व्हायला पाहिजे. मॅम आता तुम्ही बिझनेस करता, तुम्हाला हेल्प करायला 4 बायका आहेत. मॅम तुम्ही त्यांना आणि तुमच्या बिझनेसला रिप्रेझेंट करता. यू आर द बॉस. मग तुम्ही बॉस सारखं दिसायला नको. मॅम मला असं नाही म्हणायचं की तुम्ही पूर्ण चेंज व्हा, बट थोडंसं विथ टाइम. मॅम आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला भीती वाटते, बट मॅम तुम्ही आठवा मसाल्याचा बिझनेस करायचा होता तेव्हा आधी तुम्ही घाबरलात, पण तुम्ही कॉन्फिडन्स दाखवलात आणि सगळं छान झालं की नाही. आता आता तुम्ही इंग्लिश शिकलात, अथर्वसाठी, तुमच्यासाठी, आणि मॅम किती कॉन्फिडन्स आला तुमच्यात, आला की नाही मॅम? हो जेनी, नाही म्हणजे बरोबर बोलून राहिलीस तू. खरंच हे सगळं केलं मी तेव्हा खरंच बरं वाटलं, आनंद मिळाला मला. तू म्हणतेस तेही बरोबर आहे, मला बऱ्याचदा वाटतं ग, पण काय करू, म्हणजे कुठून सुरुवात करू हे नाही समजून राहिलं मला. तू मदत करशील का? ऑफकोर्स मॅम, त्यासाठीच तर मी इथे आले ना. मॅम तुम्ही फक्त ना मला कोऑपरेट करा. मॅम माझ्या एका फ्रेंडचं सॅलॉन आहे. काय आहे? सॅलॉन, पार्लर, ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर. हां, तर मॅम तुम्ही माझ्याबरोबर उद्या तिथे या, बस सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. उद्या? नाही ग नाही जेनी, अगं उद्या गुढीपाडवा आहे ना, मला तर खूपच काम आहे. शिवाय आई सकाळी सकाळी नाना नानी पण येतील. नाही उद्या नाही जमायचं. आता मी आहे ना इथं, मी करते ना सगळं. जा जा जिनी, हिला सांग लवकरच ये उद्या सकाळी. नाना नानी आले ना की आपण त्यांना मस्तपैकी सरप्राईज देऊया का? शुभस्य शीघ्रम. राईट. बर जेनी, मी येईन उद्या तुझ्या बरोबर. काय सांगताय काय? हो. खरं सांगू, मी जेव्हा राधिकाला बॅग्स घेऊन जाताना बघितलं ना, तेव्हा मला जाम टेन्शन आलं होतं. आणि हेच विचारायला मी नाना नानींकडे गेले, तर दरवाजातच त्या तिघींचा आवाज ऐकला. मग लगेच नानांना फोन केला आणि सगळं सांगितलं. हो, नाना नानींनी इतकं झापलं असेल समिधाला, समिधा लगेच राधिका वहिनींकडे गेली, त्यांना सॉरी म्हटली आणि घरी घेऊन आली. खरंच राधिकानी एका दगडात 3 पक्षी मारलेत, गुरु, शनाया आणि समिधा. मला राधिका वहिनींनी जेव्हा सांगितलं ना, तेव्हा मला इतका आनंद झाला. मला असं झालं होतं की कधी सांगतोय तुम्हाला, पण जरा गडबडीत होतो मी, त्यामुळे राहून गेलं. हो का? हो, काल आमच्या बँकेतल्या एका मुलीचा वाढदिवस होता, स्वप्नाली. तर मग बर्थडे सेलिब्रेशन्स होते आणि त्याच्यानंतर खूप उशीर झाला रात्री. मग मी तिला ड्रॉप करायला गेलो होतो. तिच्या त्या सगळ्या गडबडीत राहून गेलो तुम्हाला फोन करायचं. चांगलंय, मी निघते. का? आपण कॉफी पिणार होतो ना. तुमच्या त्या ऑफिस मधल्या मुलीला बोलवा ना कॉफी प्यायला. मी निघते.